लोणचं हा शब्द जरी काढला ना तरी तोंडाला पाणी सुटतं, मग ते लोणचं कोणतंही असो. चला तर मग आज करूया या लिंबांचं लोणचं. यासाठी ना मी अशी 9 ते 10 लिंब घेतली आहेत. लोणचं घालायच्या अगोदर पाणी असं कोमट करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी ही लिंब या पाण्यामध्ये घालून ठेवायची. यामुळे काय होईल, या लिंबाच्या सालीमधला जो कडवटपणा असतो ना तो कमी होईल. तर अर्ध्या तासानंतर यामधील मी पाणी गाळून घेते. एकदा या पद्धतीने तुम्ही लिंबाचं लोणचं करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मग यामधील पाणी गाळून घेतल्यानंतर ही सगळी लिंब ना आपल्याला अशा कॉटन कपड्याने ना स्वच्छ पुसून घ्यायची आहेत. थंडीच्या दिवसामध्ये लिंब ना खूप स्वस्त मिळतात आणि छानही मिळतात. फक्त घेताना अशी ही पातळ सालीची लिंब बघून घ्यायची, म्हणजे लवकर हे तयार झालेलं लोणचं मुरतं आणि खाण्यासाठी तयार होतं. तर प्रत्येक लिंबाचे असे 4-4 भाग करून घेते आणि भाग करून घेताना याच्यातील ना ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या. बिया जर लोणच्यामध्ये असतील ना तर लोणचं थोडंसं कडू लागतं आणि याच कारणामुळे काय होईना हे लोणचं खूप जण खात नाहीत. तर बघा, हे लोणचं अजिबात कडू होणार नाही जर या पद्धतीने केलं तर या लोणच्याच्या फोडींमध्ये ना मीठ घालायचं आणि हळद घालायची. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या ज्या फोडी लिंबाच्या आहेत ना, ज्या दिवशी यांना मीठ आणि हळद लावून ठेवलं आहे त्या दिवशी आपण याचं लोणचं बनवायचं नाही. एक दिवस असंच हे झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी याचं लोणचं बनवायचं. या फोडी अशा या चाळणीमध्ये काढून ठेवून त्यावर एखादं झाकण ठेवायचं आणि वर एखादी जड वस्तू ठेवायची. मी याच्यावर एक खलबत्ता ठेवते. रात्रभर मी या फोडीनं असंच ठेवणार आहे आणि सकाळी याचं लोणचं बनवेन. रात्रभर या फोडीनं असंच ठेवल्यानंतर बघूया, या फोडी बऱ्याच कोरड्या झालेल्या आहेत आणि जे जास्तीचं पाणी आहे ते बघा खाली दिसतंय. असं एक्स्ट्राचं लिंबाचं पाणी काढल्याने देखील ना आपलं लोणचं लवकर खराब होत नाही. तर आता आपण ना या लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करायला घेऊया. तर इकडे 1 कप मोहरीची डाळ घातली, हलकीशी डाळ भाजून घ्यायची आणि ती काढून घ्यायची. आता याच पॅनमध्ये 1 चमचा मेथी दाणा घालायचा, त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालायचं. ते हलकंसं भाजलं गेलं की गॅस बंद करायचा आणि हिंग घालून घ्यायचा. हिंगही हलकासा भाजून घ्यायचा. मेथी दाणा, मीठ आणि हिंग हे सर्व भाजून झाल्यानंतर हे थंड करून घ्यायचं आणि यानंतर हे साहित्य ना मिक्सरला फिरवून घ्यायचं. भाजलेल्या मोहरीची डाळ मी इकडे काढून घेतली. त्याचबरोबर इकडे मी घेते 2 चमचे लिंबू लोणचे मसाला. तर हा कॅप्राचा मी लिंबू लोणचे मसाला घेतला आहे. हा मसाला फक्त आपल्या या लोणच्याला फ्लेवर देतो. तिखटपणा यामध्ये कमी असतो, त्यामुळे मी इकडे 1 चमचा लाल मिरची पावडर वापरली. तसंच जी मेथीची पावडर तयार करून ठेवली होती ती घ्यायची. हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स केलेलं साहित्य आपण एका पॅनमध्ये काढूया. 1.5 कप इकडे मी तेल घेतलंय. तेलामध्ये थोडीशी मोहरीची डाळ टाकून बघायची. वर आली की समजायचं की तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय. त्यानंतर हे जे तेल आहे त्या या मसाल्यामध्ये घालायचं आणि हा सगळा मसाला व्यवस्थित आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचा. इकडे सगळंच तेल वापरलं नाही, थोडंसं तेल इकडे बाजूला काढून ठेवलं आहे. आता हा मसाला घातल्यानंतर हा मसाला पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये या लिंबाच्या फोडी घालून घ्यायची आहे. मसाला घातलेलं हे तेल पूर्ण थंड करणं खूप गरजेचं आहे. जर गरम तेलामध्येच तुम्ही या लिंबाच्या फोडी टाकल्यात तर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं. तर मस्त असं हे इकडे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. बघा, रंग पण अगदी सुरेख आलेला आहे या लोणच्याला. या लिंबाच्या साली अजूनही ताज्या आहेत, त्यामुळे हे लिंबाचं लोणचं खायला तयार नाही. 15 दिवसानंतर तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. तयार झालेलं हे लोणचं अशा या काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं. भरताना दाबून दाबून हे लोणचं या बरणीमध्ये भरायचं, म्हणजे यामध्ये हवा राहणार नाही. यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही. तर असं दाबून दाबून हे लोणचं भरल्यानंतर सर्वात शेवटी आपण जे उरलेलं तेल आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. या लिंबाच्या फोडी बुडतील एवढंच तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता तयार झालं हे आपलं लिंबाचं लोणचं. तर अशा पद्धतीने लिंबाचं लोणचं तुम्ही पण करून बघा आणि यानंतर तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते पण कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.